नमस्कार भावानो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण 120 बहादूर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाबद्दल आपण रिव्ह्यू पाहणार आहोत. 120 बहादूर हा चित्रपट 1962च्या भारत-चीन युद्धातील रेजांगला येथील ऐतिहासिक घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मेजर शैतान सिंग भाटी आणि त्यांच्या 120 सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांनी चिनी सैन्याच्या मोठ्या ताफ्याविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत कसा लढा दिलेला आहे. या चित्रपटामध्ये दाखवलेला मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच या चित्रपटाला अनेक भाषांमध्ये रिलीज केलेला आहे. चित्रपटाची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे आणि हा चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडलेला होता आणि तसेच ह्या चित्रपटामध्ये फरहान अख्तरची भूमिका लोकांना खूप आवडलेली होती आणि हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे. तर मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वात कुमाऊ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीने अत्यंत कडाक्याच्या थंडीत आणि अपुऱ्या संसाधनांमध्ये 3,000हून अधिक चिनी सैनिकांचा सामना केलेला होता. या लढाईत त्यांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत शत्रूचे मोठे नुकसान केले होते. चित्रपटात सैनिकांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांचे आपसातील बंध प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटामध्ये जपानी सिनेमॅटोग्राफर तेत्सुओ नागाटा यांनी लडाखमधील बर्फाळ आणि विस्तीर्ण भूभाग अत्यंत प्रभावीपणे चित्रित केलेला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना युद्धाची दाहकता जाणवते. चित्रपटात युद्धाची दृश्ये आणि हातघाईची लढाई अत्यंत वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. हिंदी युद्ध चित्रपटांमध्ये हा एक नवीन बेंचमार्क ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. चित्रपटामध्ये हृदय पिळून टाकणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाची जाणीव करून हा चित्रपट देत आहे आणि या चित्रपटामध्ये देशभक्ती असल्यामुळे आपण गर्वाने हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा, कारण या चित्रपटामध्ये भारत आणि चीन या लढाई दाखवण्यात आलेली आहे आणि आपल्या सैन्याने कसे बलिदान दिले या चित्रपटामध्ये आणि कसे शौर्याचे कार्य केले ह्या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे आणि चित्रपटाचा अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांनी हा चित्रपट आवडत आहे आणि हा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये अवश्य जावे. या चित्रपटाने फरहान अख्तरने मेजर शैतान यांची भूमिका चांगल्या प्रकारे साकारलेली आहे आणि या चित्रपटाच्या मध्ये अभिनय आणि व्यक्तिमत्व या भूमिकेसाठी तितकेच प्रभावशाली. फरहान अख्तरने या भूमिकेला अत्यंत वेळ दिलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ॲक्टिंग करून ह्याला चांगली मेहनत घेतलेली आहे आणि चित्रपटात संगीत आणि गाणी मनावर छाप सोडण्यात पडत आहेत आणि एकंदरीत हा चित्रपट 120 बहादूर हा चित्रपट 120 सैनिकांना दिलेली एक भावपूर्ण आणि प्रामाणिक श्रद्धांजली आहे. यात काही कमतरता असल्या तरी रेजांगलाच्या लढाईचा खरा इतिहास आणि सैनिकांचे शौर्य पाहण्यासाठी हा चित्रपट प्लीज तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये आवर्जून पाहावा आणि आपल्या भारतीय सैन्याला शौर्य कसे प्रकारे दिलेले आहे आणि हा चित्रपट पाहून तुम्ही भारतीय सैनिकाला श्रद्धांजली द्यावी असे मी म्हणतो, कारण हा चित्रपट तुम्ही प्रत्येक भारतीयाने हा चित्रपटगृहामध्ये पाहावा आणि असेच चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.